नमस्कार. आज आपण मोत्यांच्या शेतीबद्दल थोडी सविस्तर माहिती घेऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे मोती पालन म्हणजे काय? म्हणजे मोत्यांची शेती मध्ये आपण नक्की काय करतो? तर मोत्यांच्या शेतीमध्ये आपण जे शिंपले असतात त्या शिंपल्यांमध्ये कृत्रिमरित्या मोती बनवायचं काम करतो. म्हणजे आपण बाहेरून न्यूक्लियस सर्जरी करून आपल्याला त्या शिंपल्याला द्यायचा असतो आणि ते शिंपल्यामध्ये न्यूक्लियस इम्प्लांट केल्यानंतर 12 ते 14 महिने त्याची काळजी घेऊन 12 ते 14 महिन्याच्या नंतर आपल्याला एक मोती मिळतो. मोती पालन हे कुठे केलं जाऊ शकतं? तर मोती पालनाचं सेटअपचे हे वेगवेगळे प्रकार असतात. त्या वेगवेगळ्या प्रकाराच्या हिशोबाने तुम्ही ते अंगणामध्ये, पार्किंगमध्ये, तुमच्या घराच्या मागे जर जागा असेल किंवा तुम्हाला रूममध्ये करायचं असेल, टेरेसमध्ये करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. तुमची ज्या पद्धतीची जागा असेल त्या पद्धतीचा सेटअप लावून हे मोती पालन केलं जाऊ शकतं. मोती पालनाचा सेटअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे सूर्यप्रकाश, दुसरं ऑक्सिजन सप्लाय, तिसरं वॉटर सर्क्युलेशन आणि फिल्टरिंग म्हणजे पाणी जे आपण फिल्टर करतो त्या फिल्टरिंग सिस्टीमची तुम्हाला गरज असते. घरच्या घरी मोत्यांच्या शेतीचा सेटअप टाकताना तुम्ही 5x3, 5x4च्या टँक पासून सुद्धा सुरुवात करू शकता, ज्यामध्ये तुमचं 100 ते 150 शिंपले आरामात राहतात आणि त्यातून तुम्ही तुमचं मोती पालनाची जी सुरुवात आहे ती करू शकता. तसं आपण सेटअपच्या डायमेन्शन बद्दल बोललो तसं सेटअपचा खर्च किती येतो. आपण पर्ल फार्मिंग जे आहे हे खूप जास्त सस्टेनेबल पद्धतीने सुद्धा करू शकतो आणि तितकंच तुम्ही याला मॉडर्न पद्धतीनेही करू शकता. यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मागेचा जसा आपल्याला टँक दिसतोय हा टँक PVC पाईप आणि ताडपत्री या 2 गोष्टींपासून बनलेला आहे. याचा जर संपूर्ण खर्चाबद्दल आपण जर बोलायला गेलं तर शिंपले, न्यूक्लियस सर्जरी, ऑक्सिजन मीटर जे आहे, एरिएटर जे आहे, वॉटर सर्क्युलेशन जे आहे, या पूर्ण टँकचा खर्च एकंदरीत आपला 6 ते 7 हजारामध्ये हा पूर्ण सेटअप होतो आणि या पूर्ण सेटअप मध्ये तुमचे 200 शिंपले आरामात मावतात. जसं आपण डायमेन्शन बद्दल बोललो, सेटअप बद्दल बोललो, त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा येतो की आपल्याला मोती पालनामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या आपल्याला कुठून मिळतील. म्हणजे शिंपले आपण कुठून विकत घ्यायचे, न्यूक्लियस कुठून घ्यायचे, किट कुठे अवेलेबल होईल आणि याचा रेग्युलर तुम्हाला पुरवठा कुठनं केला जाईल. तर हे तुम्ही संस्थेतर्फे घेऊ शकता किंवा ऑथेंटिक जे सप्लायर्स आहे त्यांच्याकडनं हे तुम्हाला बाजारामध्ये आरामात मिळतात. यातच एका गोष्टीची काळजी घेतली जाते की जेव्हा आपण म्हणतो मोती पालन म्हणजे नक्की काय, याला आपल्याला इतका वेळ का लागतो, तर मोती पालनामध्ये सेटअप करणं सोपी आहे, त्यानंतर सर्जरी करणं सुद्धा सोपी आहे, पण मेन जो टास्क असतो तो असतो त्याची 2 वर्ष काळजी घेणे. त्या 2 वर्षाच्या काळजीमध्ये त्याला रेग्युलर जेवण टाकणं, त्यानंतर एरिएशन चेक करणं, ऑक्सिजन सप्लाय बघणं, अमोनिया चेक करणं, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या गोष्टींची काळजी जास्त घ्यायची असते. तुम्ही जितकी जास्त काळजी घ्याल तितका जास्त चांगल्या पद्धतीने नफा तुम्हाला मिळतो. 1 ते 2 वर्ष काळजी घेतल्यानंतर जेव्हा मोत्यांचं उत्पन्न येतं मग ते मार्केटमध्ये विकायचं कुठे, तर मार्केटमध्ये ज्वेलर्स मार्केटमध्ये तुम्ही याला विकू शकता. त्यातल्या त्यात हँडीक्राफ्ट मार्केटमध्ये सुद्धा याला खूप मागणी आहे. तसंच तुम्ही याला डायरेक्टली तुमच्या म्हणजे B2C जे आपण म्हणतो त्या पद्धतीने जरी तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुमचे मोती विकू शकता. ही सर्जरी केल्यानंतर आपल्याला 1 ते 2 वर्ष त्याची कंटिन्युअस काळजी घ्यायची आहे. त्या कंटिन्यू काळजी घेण्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात जे कंटिन्युअसली मॉनिटर करायचे असतात. वेळेवरती जेवण द्यायचं असतं, ऑक्सिजन सप्लाय कंटिन्युअसली चेक करतो, अमोनिया आपला कंटिन्युअसली चेक केला जातो, मॉर्टॅलिटीकडे लक्ष द्यावं लागते, पाणी खराब झालंय का त्याकडे लक्ष द्यावं लागतं. यात अजून एक विचारलेला जो प्रश्न होता की पाण्याचा वास येतो का, तर नाही. तुम्ही जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि ज्या पॅरामीटर्स सांगितले जातात त्या पॅरामीटर्सची जर काळजी घेतली तर पाण्याचा वास सुद्धा येत नाही. जे मुद्दे आपण म्हणतोय की 2 वर्ष ज्या मुद्द्यांची काळजी घ्यायची आहे, तुम्ही जर व्यवस्थित याकडे लक्ष दिलं नाही तर शिंपल्यांची डेथ होते आणि मॉर्टॅलिटी होऊन तुमचा लॉस होतो. मोत्यांच्या शेतीच्या उत्पन्नाबद्दल जेव्हा आपण बोलतो तर 15x3च्या किंवा 15x4च्या टँकमध्ये जवळपास 3-3.5 हजार शिंपल्यांपासून जर तुम्ही सुरुवात करत आहात तर तुम्हाला जे उत्पन्न मिळतं ते 3.5-4 लाखाचं उत्पन्न तुम्हाला मिळतं. यात एक सर्वात महत्वाचा प्रश्न जो विचारला गेला की महाराष्ट्रामध्ये लोक मोती पालन का करत नाहीत, यात काही पर्टिक्युलर मुद्दे आहेत. जसं सगळ्यात पहिलं तर मोती पालन करायसाठी जे तुम्हाला नॉलेज लागतंय, जो गायडन्स लागतोय तो प्रॉपरली मिळत नाही. त्यानंतर दुसरं, मोती बनायला जो टाइम ड्युरेशन लागतोय म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष हा टाइम ड्युरेशन खूप मोठा असतो, ज्यामध्ये तुम्हाला फक्त त्या शिंपल्यांची काळजी घ्यायची असते. तुम्हाला त्या पाण्याकडे लक्ष द्यायचं असतं. त्या पाण्यामध्ये होणारे सगळे बदल जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचं उत्पन्न त्या पद्धतीचं येत नाही आणि जोपर्यंत तुमच्या उत्पन्नामध्ये क्वालिटी नसेल म्हणजे तुमचे जे मोती आहे ते चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या लस्टरचे, चांगल्या कॅरेटचे बनणार नाही तोपर्यंत तुम्हाला तसा प्रॉफिट मिळत नाही. मोत्यांच्या शेतीबद्दल असलेली जागरूकता आणि जे आपण नॉलेज म्हणतोय, सायंटिफिक नॉलेज म्हणतोय की मोती कसा बनतो,
याचा जो अभाव आहे त्या अभावाखेरीज आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त मोती पालन केल्या जात नाही.